एका हातात तान्ही तृष्णाई आणि दुसऱ्या हातात कुदळ। गावाची तृष्णा भागवण्यासाठी या माऊलीनं आपल्या तृष्णाईला पाळण्यात बांधलं। छळ केला पिढी जात तुझा गा उखडून भंगराई। वर्ध्यातल्या आर्वी तालुक्यातल्या विरुळच्या सरपंचांच्या कामानं चक्क गाव पेटून उठलं। इकडे गाव पाणी म्हणजे दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे इकडे गाव आणि तिकडे माझी छोटी मुलगी। पण मी मातृत्व बाजूला सावरून गावाची परिस्थिती पाहता मी सुरुवातीला माझ्या मुलीला घेऊन जात होती आणि तिथे पाळणा बांधून श्रमदान करत होती। वॉटर कप मध्ये सामील झालेल्या या गावाच्या प्रथम नागरिकांनी आदर्श घालून दिला आणि पाणी अडवण्यासाठी सारं गाव लोटलं। आमच्या गावच्या प्रथम नागरिक साधनाताई उईके या सरपंच आपल्या छोटंसं 6 महिन्याचं बाळ इथे झाडाला पाळणा करून त्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये ठेवून श्रमदान करतात। त्यांचा जो उत्साह पाहून जो उत्साह आहे त्यांचा तो गावकऱ्यांना दिसलेला आहे आणि गावकरी सुद्धा उत्साहित झाले आहेत, त्यांना हुरूप आलेला आहेत आणि गावकरी मोठ्या संख्येने इथे श्रमदान करण्यासाठी येतात आणि 2 शिफ्ट मध्ये ते श्रमदान करतात। सकाळी आणि संध्याकाळी या 2 शिफ्ट मध्ये ते श्रमदान करतात। एक दिवस आम्ही पण त्यांच्या मागे गेलो तर तिथे गेल्यावर बघितलं की त्या छोटं बाळ 6 महिन्याचं पाळणा करून तिथे टाकून तिथे श्रमदान करत होत्या। त्यामुळे आम्हाला पण असं त्या गोष्टीचा असा हुरूप आला आणि आम्ही असं ठरवलं एकजुटीने की आपणही पण रोज जाऊन तिथे श्रमदान करायला पाहिजे। चर खोदले, सीसीटीव्हीची रांग लागली, बंधारे उभे झाले, पाण्याला अडवण्याची सारी तयारी झाली। जे पाणी वरून पावसाचं पाणी आहे ते आमच्या गावातच आम्हाला मुरवायचं, ते आमच्या गावातून बाहेर कुठे जाऊ द्यायचं नाहीये आणि पावसाचं पाणी जेवढं इथे थांबायचं, एक सीसीटी मध्ये 15 टँकरचं पाणी एका सीसीटी मध्ये थांबल्या जातात। ते पाणी आमच्या गावात थांबून आमच्या गावातील दुष्काळ मुक्त करून आमच्या गावाला पाणीदार करायचा हा आमचा निर्णय आहे व आम्ही तो करूच। आणि हे सगळं घडलं ते फक्त एका प्रेरणेने। जसं एक गाडी म्हणजे एक माचीची गाडी अख्ख्या रानाला पेटू शकते, तसंच सर आमच्या बाबतीत झालं आहे। ज्यावेळेस आम्ही ट्रेनिंग घेऊन आलो त्यावेळेस आम्ही 5 लोक होतो, पण आज जर तसं पाहतो म्हटलं तर पूर्ण गावाचा सपोर्ट आमच्या मागे आहे। साधनाताईंच्या या जिद्दीची दखल थेट मुख्यमंत्र्यांनीही घेतली। सगळे गट आणि सगळं भावना विसरून गाव पाणीदारी करण्याकरता एकत्र आलेले आहेत आणि कुठलाही भेदभाव न करता सगळे एकाजुटीनं काम करतात आणि झालं गेलं सगळं विसरून कामाला लागलेली आहे। आणि आम्ही निश्चितच आमचं एक मानस आहे की हे काम आम्ही 8 एप्रिल ते 22 मे पर्यंतच नाही करणार, आम्ही सतत अखंड चालू ठेवणार, कारण आम्हाला गाव पाणीदार करायचं आहे। 6 महिन्याची तृष्णाई गावाची तृष्णा भागवण्यासाठी प्रेरणा ठरली, हेच खरं वॉटर कपचं यश आहे। पराग ढोबळे, ABP माझा, आर्वी, वर्धा।